नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राइस ॲक्शन ऑब्झर्वेशन पाहणार आहोत। या व्हिडिओचा उद्देश सिग्नल देणे किंवा बाय किंवा सेल सांगणे नाही। उद्देश आहे की मार्केट कसं वागते हे समजून घेणं। या भागात लक्ष द्या की प्राइसने कोणते स्विंग हाई आणि स्विंग लो तयार केले आहेत। मार्केट स्ट्रक्चर योग्य प्रकारे समजली तर चुकीचे ट्रेड कमी होतात। आता ब्रेकआउट कॅन्डलचे निरीक्षण करू। कॅन्डल मजबूत आहे का, तिचा क्लोज कुठे झाला आहे आणि बायर्स किंवा सेलर्स पैकी कोण जास्त मजबूत दिसत आहे हे समजून घ्या। जर ब्रेकआउट नंतर साइडवेज मूव्हमेंट झाली तर घाई करू नका। अनेक वेळा मार्केट लिक्विडिटी घेऊन मगच मुख्य डायरेक्शनमध्ये मूव्ह करतो। या सेटअपमध्ये माझा फोकस फक्त हाई प्रोबॅबिलिटी परिस्थिती शोधण्यावर असतो। प्रत्येक ब्रेकआउटवर ट्रेड घेण्यापेक्षा योग्य कन्फर्मेशन मिळाल्यावरच एंट्री घेणे जास्त महत्त्वाचं आहे।
रिस्क मॅनेजमेंट हा कोणत्याही स्ट्रॅटेजीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सेटअप चांगला असला तरी रिस्क कंट्रोल नसेल तर दीर्घकाळ टिकणं कठीण होतं. या व्हिडिओमधील ऑब्झर्वेशन तुम्ही स्वतः चार्टवर प्रॅक्टिस करा. बार रिप्ले वापरून अशा परिस्थिती पुन्हा पुन्हा पाहिल्या तर प्राइस ॲक्शन अधिक स्पष्टपणे समजू लागते. हा व्हिडिओ शैक्षणिक उद्देशासाठी आहे. कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी स्वतःचे ॲनालिसिस आणि रिस्क मॅनेजमेंट नक्की वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्राइस ॲक्शन ऑब्झर्वेशन व्हिडिओंसाठी सोबत राहा.